जेव्हा तुम्ही याच्या कस्टमरचं लेजर बनवणार ना, हॅलो, हा ईमेल आयडी टाकायचा इथे एक, आणि दुसरी गोष्ट इथे एक ऑप्शन आहे बघा, बिल इम्पोर्ट, हा बिल एक्सपोर्ट, सॉरी, तिथे ईमेल वर सेट करायचं त्याचं लेजर. ओके, असं तुमचा जो रिटेलर्स आहे ना, तो तुमचा त्या सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या नावाचे लेजर बनवणार. बरोबर, वेलकम एजन्सीचे लेजर बनवणार तुमचा रिटेलर्स. ओके, त्याने इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा, जसा मी माझा इथे टाकलाय. तुम्ही टाकणार कस्टमरचा, आणि तुमचा रिटेलर तुमच्या बिलावरचा बघून इथे तुमचा टाकणार. ओके, आणि इथे ईमेलला ह्या ईमेल ऑप्शनला सिलेक्ट करणार. बाकी सेम, फक्त तुमचा रिटेलर, हा हा येस, बरोबर. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? ओके, हे सेव्ह केलात की इथे हा के नंबरचा ऑप्शन आहे बघा. ओके, ह्याला सिलेक्ट करायचं, एंटर दाबायचं आणि येस म्हणा. ओके, ही वन टाइम सेटिंग झाली लेजर मध्ये, मग परत काही करायची गरज नाही. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी सेटिंग काय, इथेच मास्टर मार्क सेटअप, हो हो, त्यांना एकदा करावं लागणार फक्त. त्याच्या पहिली गोष्ट काय, इथे एक्झिटला क्लिक केलात ना की इथे आपली कंपनी येते बघा मेन, इथे F3 बटन दाबायचं एडिट साठी. इथे बघा, इथे तुमचा ईमेल आयडी टाकलेला आहे. ओके, तसा त्याने समोरच्याने पण आपला इथे टाकला पाहिजे, जो तुम्ही लेजर मध्ये टाकणार देणार ना तुम्हाला टाकायला, तो त्याने इथे पण टाकलेला असला पाहिजे सेम ईमेल आयडी, बस. ओके, त्याच्यानंतर लास्ट शेवटची गोष्ट, मास्टर मध्ये यायचं, मार्क सेटअप कंट्रोल रूमला यायचं, एंटर, इथे टाइप करायचं मार्क टू मार्क. इथे पण सेम गोष्ट, इथे मार्क टू मार्क टाका, पहिलाच ऑप्शन येतो बघा. हा, इथे मार्क टू मार्क, परचेस बिल इम्पोर्ट, इथे ईमेल सेट करायचं. रिटेलर्स तुमचा, सॉरी, रिटेलर्स इथे आपला ईमेल आयडी टाकणार, तुम्ही तुमचा टाकायचा. इथे मात्र दोघांचाही सेम सेम टाकायचा. त्यांच्या सॉफ्टवेअरच्या सेटिंग मध्ये सेम सेम येणार, लेजर मध्ये अल्टू पलटून येणार. ओके, इथे आता वेलकम असल्यामुळे तुमचा इथे टाकला बस, आणि रिटेलर्स आपल्या याच्यामध्ये टाकणार, आपला ईमेल आयडी टाकणार रिटेलर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. हा, म्हणजे त्याचा रिटेलर्स आपला स्वतःचा टाकणार त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये. आता हे तुमचं असल्यामुळे तुम्ही तुमचा टाकलेला आहे इथे, बस. एक झालं, एस्केप मारायचा आणि इथे इम्पोर्ट एकदा सर्च करायचा, इम्पोर्ट, आणि हा पहिला ऑप्शन बोथ असला पाहिजे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बोथ, बस एवढंच करायचं आहे. सॉफ्टवेअर पाहिजे एकदा क्लोज करून चालू करायचं, किंवा इथे दुसरा ऑप्शन असतो का, फाईल मेंटेनन्स, फाईल मेंटेनन्स एकदा रन करायचा फक्त. एवढी सेटिंग करायची, ही फक्त वन टाइम मध्ये, की कंटिन्यू तुमची बिल सेंड होत राहणार त्यांना. ओके, मॅन्युअली जेवढा एक मिनिटाचा काही ते पिरियड असतो, बिल तुम्ही मारत गेलात ना, आणि सपोज एक बिल मारतो मी, वेलकम टेस्ट नावाने एक बिल मारतो बघा. इथे आता मी मगासारखं एक प्रोडक्टचं बिल मारतो इथे, हे तुम्ही बिल सेव्ह केलं, रेग्युलर आहे तसंच बिल वगैरे मारणार तुम्ही. परत जेव्हा मॉडिफायला येऊन गेलं ना, इथे बघा, इथे अपलोड ऑन सर्व्हर शेवटचा कॉलम दिसतोय बघा. तिथे जेव्हा तुमचं 1 मिनिटाने ऑटो अपडेट 1 मिनिटाने होतं, 1-2 मिनिटाने इथे ग्रीन टिक मार्क येणार अशी. ओके, इथे तुम्हाला स्टेटस समजणार हे अपलोड झालंय की नाही त्यांना ऑनलाईन. ओके, आणि दुसरी गोष्ट, जर मॅन्युअली अपलोड करायची आहे, सपोज 1 मिनिट लगेच सेंड करून टाकायचंय, तर इथे यायचं सेल म्हणजे ट्रान्झॅक्शन सेल, इथे बघा अपलोड सर्व्हर पेंडिंग, ऑटो होणारच, आणि पेंडिंग कोणते कोणते इथे सगळे दिसणार इनवॉइसेस. इथे तुम्ही स्पेस बारने सपोज मॅन्युअली सेंड करायचं, तिथे स्पेस बारने सिलेक्ट करायचं, इथे टिक मार्क आली बघा. ओके, आणि F6 दाबायचं, F6, आणि अपलोड यस म्हणायचं, की ते मॅन्युअली अपलोड होणार, का इथून पेंडिंग मधून निघून जाणार ते. ओके, हा, खाली दिलेलं पण आहे, बरोबर. आता इथे आलं तर बघा, इथे बघा स्टेटस टिक मार्क आली बघा. ओके, म्हणजे याचा स्टेटस वरून समजायचं वर याला अपलोडिंगला गेलेलं आहे बिल, समोरची पार्टी इम्पोर्ट करू शकते. ओके, हे एवढंच तुमचं काम झालं. तुम्ही असं ते, किंवा जर आता दिवसभरात पार्टीने जर काय विचारलं की नाही, तर मार्कवाला असणार ना तो कॉल, हो हो,
हो ते तर आहे. हो हो नक्की नक्की काय प्रॉब्लेम नाही. नाही अगदीच तुम्हाला विचारला तुम्ही पण सांगू शकता ना. मोबाईल नंबर आपला ईमेल आयडी आणि मोबाईल तोच त्यांच्याकडनं घ्या. मग त्याच्यावर लगेच ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि तोच तुम्ही त्यांच्या लेजर मध्ये अपडेट करायचा आहे फक्त. आणि त्या रिटेलर्सने आपल्या कंपनीमध्ये. ओके सर इथपर्यंत झालं. आता त्याच्यानंतर जेव्हा तुमचा रिटेलर्स आहे त्याने काय करायचं, जेव्हा परचेसला येणार ट्रान्झॅक्शन परचेस, तो तुमच्या नावाने परचेस बिल बनवणार, सॉरी लेजर बनवणार. सपोज आता लेजर तुमच्या वेलकम एजंटच्या नावाने बनवणार तो. ओके आणि इथे तुमचा वेलकमचा हे रिटेलर्स आहे जो मेडिकल वाला आहे तो इथे तुमच्या नावाचं परचेस लेजर बनवणार. इथे तुमचा ईमेल आयडी टाकणार जो बिलावर आहे तो. आणि इथे येऊन तुमचा बाकीचे डिटेल्स ऍड करून झाले, जीएसटी ड्रग्स लायसन की इथे बघा बिल इम्पोर्ट ऑप्शन आहे. तुम्हाला बिल एक्सपोर्ट येणार आणि ह्यांना बिल इम्पोर्ट येणार रिटेलर्सना. इथे त्यांनी ईमेल सेट करायचं, बस कंट्रोल डब्ल्यू करून सेव्ह करायचं. त्याच्यानंतर तुमचा जो रिटेलर्स वाला आहे मेडिकल वाले त्यांनी काय करायचं, आपल्या इथे तुमचा जो आपला जो ईमेल आयडी आहे तो इथे टाकायचा आहे. जसं आता मी डेमोसाठी आमचा टाकलेला आहे. ओके रिटेलर्स वाल्याने आपला टाकायचं, इथे सेव्ह करायचं. त्याच्यानंतर इथे मार्क मध्ये यायचं, मास्टर मध्ये मार्क सेटअप कंट्रोल होम इथे टाईप करायचं मार्क टू मार्क. पहिलाच ऑप्शन येतो इथे ईमेल सेट करायचा आहे. आणि इथे पण मेडिकलचा रिटेलर्स वाला त्याने मेडिकलचा ईमेल आयडी म्हणजे तिन्ही ठिकाणी आपला ईमेल आयडी टाकायचा. इथे पण टाकायचा, कंपनीमध्ये पण टाकायचा. इथे एकदा एस्केप करायचा, एंटर मारायचं, इम्पोर्ट ऑप्शन ऑन करायचा. इथे पहिला ऑप्शन आहे बघा डेटा एक्सपोर्ट इम्पोर्ट, तो बोथ करून ठेवायचा. बस एस्केप करायचं, ऑल टॅक्स मारून इथे कंपनीवर एकदा एंटर मारून फाईल मेंटेनन्स रन करून घ्यायचा एकदा. वन टाइम प्रोसेस आहे, एकदा फक्त सेटिंग करायची, बिल इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट होत राहणार. ओके हे झालं की तुम्ही परचेसला येणार, परचेस इथे वेलकम एजन्सी, इथे F3 मारून इथे एक ऑप्शन आहे बघा ऍक्टिव्ह, ती जो सप्लायर आपला आहे वेलकम एजन्सी आहे. आता सपोज जर F3 मारून हे बघा इथे आहे ऍक्टिव्ह बिल ऑनलाईन, ऍक्टिव्ह ऑनलाईन परचेस, एंटर मारा आणि येस म्हणा. बस एकदाच करायचं आहे. जेव्हा कधी तुम्ही इथे येणार इम्पोर्ट करण्यासाठी बिल सिलेक्ट करायचं आणि इथे दिलंय बघा इम्पोर्ट ऑनलाईन, F10 दाबायचं ऑनलाईन साठी, F10 दाबायचं, ते ऑटोमॅटिक त्यांचं बिल इथे येणार. हे बघा आलं बिल. ओके हे बिल तिथे ऑटोमॅटिक दाखवणार, एंटर मारायचं, एंटर मारायचं. इथे एक्सेप्ट बिल नंबर वगैरे ऑटोमॅटिक घेणार तुमचा. आता ऑलरेडी असल्यामुळे ते दाखवतो, मी बिल नंबर चेंज करतो, एंटर. इथे टॅक्सला येस करायचं, एंटर मारत या. ऑटोमॅटिक सगळे प्रोडक्ट इथे लोड होणार, बिल व्हॅल्यू अमाऊंट वगैरे बॅच वगैरे सगळं ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक घेणार आहे. बॅच, एक्सपायरी, MRP, क्वांटिटी, फ्री वगैरे सगळं. बस हे क्रॉस चेक करून टॅप किंवा एंड बटन मारून सेव्ह करा. हे बिल तुमचं प्रॉपर इम्पोर्ट झालेलं आहे. तुम्ही तुमच्या मॉडिफाय मध्ये जाऊन बघू शकता. ओके सर अशा प्रकारे बिल इम्पोर्ट करू शकता. फक्त 2 सेटिंग करा, त्याप्रमाणे होऊन जाईल.